असा दावा केला जातोय. ते म्हणतात की मोदी समुद्राखालून पाईपलाईन त्यांचा प्रयत्न आहे आणि इंधन आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाची सरकार ही गैरमार्गाने आलेली सरकार आहे. भारतीय जनता पक्ष ज्या क्षणी फेअर निवडणुका घेईल त्या क्षणी त्यांना त्यांचं काय भूमिका किंवा लोक कोणाबरोबर आहेत ते कळेल. पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये निवडणुकीत घोटाळे करून ते सत्तेवरती आलेले आहेत. केरळच्या जनतेने त्यांना ते करू दिलं नाही. तामिळनाडूच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना ते करू दिलं नाही. पश्चिम बंगालमधल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार माझ्याकडे माहिती जी आली आहे त्यानुसार कशी यंत्रणा वापरली, गैरवापर झाला, कशा प्रकारे धमक्या दहशत निर्माण केली, कशा प्रकारे लोकांना सांगितलं की जर तुम्ही मतदान केलं नाही किंवा मतदानाला गेला तर तुमचे रेशन कार्ड रद्द केले जातील, तुमचं आधार कार्ड रद्द केलं जाईल, तुम्हाला बेकायदेशीर नागरिक ठरवलं जाईल. अशा वेळी लाखो लोकांनी मतदानापासून ते वंचित राहिले, घाबरून गेले नाही. ही परिस्थिती देशामध्ये आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत जनता निर्भय होत नाही, जोपर्यंत जनता स्वातंत्र्य लढ्यात ज्याप्रमाणे तरुणांनी एक योगदान दिलं देश वाचवण्यासाठी, त्याप्रमाणे देशाची जनता निर्भयपणे आपला आवाज उठवत नाही तोपर्यंत जनतेला हा मार सहन करावा लागेल. समुद्राखालून आता मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत. त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल. पाईपलाईन कुठनं टाकायची ते बघण्यासाठी त्यांना पाहावं लागेल ना. त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराण बरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही, बरोबर तुमचे संबंध नाहीत. नेपाळ तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही कोणाच्या समुद्र मार्गातून ही पाईपलाईन टाकणार आहात हे आम्हाला सांगावं लागेल. पण राऊत साहेब, सर्वसामान्य जनतेचा आवाज हा विरोधी पक्ष मानला जातो. आम्ही आहोत ना. मग विरोधी पक्ष आम्ही आहोत. आम्हीच आहोत. विरोधी पक्षच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच आहे. काल किती मोठं आंदोलन झालं आपण पाहिलं असेल. समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे त्याच्यामध्ये सहभागी होते. ठिकठिकाणी जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत. मीडियाने दाखवायला पाहिजे. आम्हीच आवाज आहोत. आता भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतायत किंवा ज्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणत्या मार्गाने इंधन मिळते मला माहीत नाही. फक्त भाजपचं कार्ड दाखवा आणि इंधन मिळवा असं असेल तर ते गप्प बसतील. पण हजारो लाखो जनता जी आहे ती त्रस्त आहे. शेतकरी त्रस्त आहे. कामगार वर्ग, मध्यमवर्गीय त्रस्त आहे. काल विमानतळावरती एक आंदोलन झालं. कोणी केलं? आणि दिवसभर मुंबईचं विमानतळ हे बेशिस्त आणि बंद अवस्थेत होतं. अनेक विमानं रद्द झाली. लोकांचे हाल झाले. विमानतळावरही झालंय का? कोणी केलं हे? भारतीय जनता पक्षाने काल विमानतळावर संप घडवला. का घडवला? विमानतळावर शिवसेनेच्या संघटना आहेत. कधीही प्रवाशांना त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलन शिवसेनेने केलं नाही. पण विमानतळावरती अडाणीची मालकी झाल्यानंतर तिथे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष हे स्वतः जातात, कामगारांना धमक्या देतात, कामगारांकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून घेतात युनियनचे, त्यांच्या पोलिसांना फोन करतात एअरपोर्टच्या आणि इतर युनियनच्या लोकांना तुरुंगात टाका सांगतात. हे रवींद्र चव्हाण करतात. त्यांना वाटते कणकवली कुडाळ आहे का हे? आणि त्याच कामगारांना त्यांनी काल संप करायला लावला आणि हजारो प्रवाशांचे काल दिवसभरात हाल झाले. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती.